नमस्कार. शमिका होसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण जिल्हा क्षयरोग केंद्र औंध पुणे इथे आलेलो आहोत आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर विकास नामदेव वडगाळे यांच्या ऑफिसमध्ये मी आत्ता बसलेली आहे आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टींचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. सर, तुमचं नमस्कार. माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार. काय सांगा सर, बेसिकली टीबी म्हणजे काय, इथून सुरुवात. आणि हे बऱ्याच गोष्टी मी आता पाहते, तुम्ही फार मोठ्या प्रमाणावर त्याची जनजागृती करत आहात. काय सांगाल त्याच्याबद्दल? वास्तविक पाहता आपल्या देशामध्ये किंवा पूर्ण आपल्या म्हणजे जागतिक लेवलला सुद्धा क्षयरोग हा फार मोठ्या प्रमाणात आहे. आता भारताचाच विचार केला तर हा पुरातन काळापासून चाललेला आहे. त्याला आपण राजक्षम म्हणजे सगळ्या आजारांचा राजा असं त्याचं नाव आहे. त्याला क्षयरोग म्हटलं जातं. क्षयरोगाचं बऱ्याचशा गोष्टी आपल्या भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात याची वाढ आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 26% ह्या क्षयरोगाचं प्रमाण आपल्या म्हणजे भारतात पण आहे आणि परदेशामध्ये पण आहे. अजूनही आहे. हा आजार आपला वास्तविक पाहता हवेतनं पसरतो, त्यामुळे त्याचा स्प्रेड हे लवकर होतं. लोकांमध्ये या बाबतीतली जनजागृती करणं खूप गरज आहे, कारण आज याचं मृत्यूचं प्रमाण सुद्धा जागतिक स्तरावर खूप मोठं आहे. आपल्यासारख्या भारतासारख्या ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यामध्ये सुद्धा याचं प्रमाण जास्त आहे. याच्यामध्ये थोडक्यात की आपण म्हणजे जे आता पॉप्युलेशन जर विचार केला की असं अगदी हाय रिस्क पॉप्युलेशन वगैरे आहे की तिथे कंजेस्टेड, आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी झोपडपट्ट्या स्लम एरिया आहे किंवा लेबर वर्क आहेत, अशा ठिकाणी ह्या आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. सातत्याने किंवा एखादा पेशंट आहे त्याला आता जे आमची त्याची डेफिनेशन आहे की आजार कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये साधारणतः ताप, खोकला, जास्त काळ खोकला असणे. पूर्वीची आपण त्याला 3 आठवड्यापेक्षा जास्त म्हणायचो, पण सध्याच्या काळामध्ये त्याला एखादा आठवडा जरी असेल तरी आपण त्याची तपासणी करायला राहतो. पण सर, मग नॉर्मली कुणालाही आता थोडं काही झालं की म्हणतात नाही आम्हाला सर्दी झाला, खोकला झाला, पण टीबी पर्यंत आपण जाऊ शकतो, हे अजूनही कुणाच्या लक्षात येत नाहीये. नाही, याचं कारण असं आहे की त्यापर्यंत आपली पूर्वीची डेफिनेशन अशी होती की बराच काळ खोकला असेल तर त्याला संशय आले तर कुठल्या फिजिशियन किंवा प्रायव्हेट क्लिनिकला गेले तर ते सस्पेक्ट म्हणून ज्या आपल्या 2 ते 3 प्रकारच्या टेस्ट आहे त्या केल्या जायचं. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की थुंकी तपासली जाते, त्याला आपण स्पुटम एक्झामिनेशन म्हणतो, आणि दुसरं एक्स-रे. ह्या दोघांचं कोरिलेट क्लिनिकली फिजिशियन करतात किंवा हल्ली आमच्या म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलला ह्याच्या तपासण्या करून मग त्याला ठरवलं जातं. कारण हा सहजासहजी लोकांच्या लक्षात येत नाही. कॉमन खोकला जरी असला तो टाळतो, प्रायव्हेट केमिस्टकडे जाऊन वगैरे काही प्रकारच्या थोड्या औषधी घेऊन त्याला असं म्हणजे जायला नको वाटतं, तो आपलं कोणाकडे केमिस्टकडे जाऊन त्या मेडिसिन्स घेतो आणि थोडासा सप्रेस झाला की तो कामाला लागतो. पण कालांतराने काही दिवसांनी परत त्याला तो खोकला येतच राहतो. मग अशा वेळेस त्याचं स्पुटम करणं आणि एक्स-रे काढणं, ह्यातनं त्या तपासण्या आम्ही करतो. आणि त्या तपासण्या अंती आलं की आमचा जो उद्देश मेन आहे की त्याला सगळ्यात पहिले ट्रीटमेंटवर घेणं. जर आपण त्याला ट्रीटमेंटवर घेतलं तर त्या टीबीचा स्प्रेड होणं हे आपण थांबवू शकतो. इतक्या भयानकरित्या स्प्रेड होतो, कारण हा कम्युनिकेबल डिसीज आहे. भारतामध्ये याचं प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे साधारण आपल्याला काही जागतिक आरोग्य संघटनांनी जे निकष दिलेले आहे त्याच्यामध्ये त्याला आम्ही इन्सिडन्स रेट म्हणतो. इन्सिडन्स रेट म्हणजे 1 लाखामध्ये तो 120 असू शकतात. म्हणजे हे नॉर्म्स आहेत म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे. तर याच्यामध्ये ते आपण म्हणजे काढलंच जाते की बाबा आता पुण्याचा आम्ही इन्सिडन्स रेट काढतो, तो 1 लाखामध्ये 120 आहे. आता आम्हाला थोडक्यात पुणे रुरलला आमच्याकडे 14 तालुके आम्ही धरतो पुणे रुरल, त्याच्या सुद्धा आम्हाला एक टार्गेट काढून दिलं जातं. म्हणजे सेंट्रल टीबी डिव्हिजन म्हणा किंवा आमच्या स्टेट ऑफिसकडनं त्यानुसार आम्ही काम करतो की साधारण आम्हाला एक आपलं 7,500 आमचं 7,500 पेशंट असतील पुणे रुरलमध्ये, तर त्याच्यानुसार आम्ही काम करतो. जास्त पण थोडे निघतात, पण साधारण 7,500 वगैरे आम्हाला जे उद्दिष्ट असतं ते आम्ही शोधतो. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये पेशंट आम्हाला याच्यावर आणणं गरजेचं असतं ट्रीटमेंटला. नाहीतर मग काय होतं, सगळ्यात पहिले त्याच्या कुटुंबातले ज्याच्या संपर्कातले, त्याला आम्ही कॉन्टॅक्ट्स म्हणतो, म्हणजे त्याच्या घरात जी माणसं असतील
तर आमचा कर्मचारी हा त्या एकदा तो पेशंट आम्ही निदान केला म्हणजे थुंकी नमुना आणि एक्सरेतनं, तर त्याला आम्ही ट्रीटमेंटवर घेण्यासाठी सुरुवात करतो. आमचे जे जिल्हा सुपरवायझर वगैरे असतात तालुका स्तरावरचे, ते त्यांच्या घरी व्हिजिट देऊन त्यांच्या कॉन्टॅक्ट्सना लक्षणं आहेत का ती पाहिली जातात. जर लक्षणं अशीच वाटली की थुंकी आहे, आता त्याच्यामध्ये रात्रीचा घाम येणं, भूक मंदावणे, त्याच्यानंतर वेट लॉस होणे, हे सुद्धा लक्षणं आमचे कर्मचारी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय त्यांना तपासलं जातं. त्याच्यावरनं कळतं की याला आहे का, तर त्याला आम्ही कॉन्टॅक्टची पण ट्रीटमेंट देतो. म्हणजे तो इन्फेक्टेड झालाय पण त्याला टीबी झालेला नाही असा प्रकार पण असतो. मग त्याला आम्ही त्या ट्रीटमेंट देतो. त्याला आम्ही कॉन्टॅक्ट ट्रीटमेंट, ती साधारण 3 महिन्याचीच असते. जो टीबी झालेला रुग्ण आहे त्याला 6 महिन्यासाठी आपण औषधोपचार देतो. त्याचे प्रकार पण आहेत. आता जेव्हा तो आमच्या डॉक्टरांकडे येईल किंवा आमच्या तिथे येऊन ते ठरवतात की ह्याला कुठली ट्रीटमेंट द्यायची, मग त्याच्यानुसार 6 महिन्याची आहे, 11 महिने, बाकीच्या मग पुढच्या ट्रीटमेंट. पण शक्यतो जे औषधाला म्हणजे सेन्सिटिव्ह असतात अशा लोकांना आपण 6 महिन्याची जी ट्रीटमेंट देतो. पण मग सर 6 महिन्यानंतर पूर्ण हा रोग बरा होतो हे फिक्स आहे? हा, याच्यामध्ये 100% आजार हा बरा होतो. त्यासाठी त्यांनी नियमितपणे मेडिसिन्स घेतलं पाहिजे. आणि काही गोष्टी आहेत, आम्ही आता जेव्हा पेशंटला ट्रीटमेंट चालू करतो त्यावेळेस त्याच्या सुरुवातीला आम्ही तपासण्या करतो, ज्या पूर्णपणे शासकीय रुग्णालयामध्ये मोफत आहेत. ज्या 10-12 टेस्ट आहेत रक्ताच्या, सगळ्या घेतो आणि त्याचे आम्ही फॉलोअप्स पण घेत असतो. आणि त्यानंतर जेव्हा तो पेशंट कळाला तर मग त्याचे आम्ही काही परत थुंकी सॅम्पल हे आमच्या IRL लॅब असते, पुण्यातच आहे, आमच्या औंधलाच आहे. ती एक 15 जिल्ह्यांसाठी असते, 15-16. तर तिथे तो त्यांचे थुंकी नमुने आम्ही पाठवतो. म्हणजे जर आता एखादं इंदापूर सारखं ठिकाण आहे तर ते कुरिअरने पाठवतात. तर लॅबला येतं. लॅबला येऊन ते याच्यासाठी आलं जातं की त्याला कुठल्या प्रकारचे औषध सूट होते, तर ते बघितलं जातं. आमचे काही रिझिम्स आहेत, म्हणजे औषधांची नाव आहे रिझिम, INH वगैरे असे. त्यातलं त्याला कुठलं हे आहे, पण त्याच्यानुसार आम्ही त्याला ती ट्रीटमेंट चालू करतो. ती तपासणी झाल्यानंतर मग आमचे लोक 7 ते 10 दिवसात त्याला ट्रीटमेंटमध्ये घेतात. आणि मग ट्रीटमेंटही देतात. त्यानंतर जेव्हा त्याला फॉलोअपला मध्ये बोलवतात त्यावेळेस त्याचं परत आम्ही रक्ताच्या वगैरे सगळ्या तपासण्या करतो. हे सगळं पूर्णपणे मोफत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये ह्या सगळ्या आपल्या मोफत घेतल्या जातात. जिथे जिथे शासनाने नेमून दिलेले ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडनं ₹1 सुद्धा घेतला जात नाही. त्याच्यानंतरही की तो पूर्ण बरा झालाय का, त्यांनी नियमित औषध घेतले का, तो म्हणजे रिलॅक्स झालाय का, किंवा तो डिफॉल्टर आहे का, हे सुद्धा आमच्याकडनं तपासलं जातं. फॉलोअप ठेवला जातो. फॉलोअप हा पूर्णपणे त्याचा औषध उपचार चालू होईपर्यंत, सगळे संपेपर्यंत आमचे कर्मचारी त्याचा फॉलोअप घेत असतात. महत्वाचं म्हणजे आपल्याला शासनाकडनं म्हणजे आता प्रत्येक पेशंटला दर महिन्याला आपण ₹1000 पण देतो. म्हणजे 6 महिन्याची ट्रीटमेंट असेल तर ₹6000, 11 महिन्याची असेल तर 11 महिने. आणि त्याच्यामध्ये पण एक दुसरा प्रकार आहे की एखादा टीबीचा पेशंट जो आहे त्यांनी 6 महिने घेऊन सुद्धा त्याला कधीतरी झालं रिलॅप्स, परत त्याच वातावरणात जाऊन त्यांनी काम, तर त्याला आपण MDR पेशंट म्हणतो, म्हणजे मल्टी ड्रग रेजिस्टन्स पण पेशंट असतात. तर त्याबद्दल समाजात थोडीशी काळजी असते, कारण तो इतरांना सहज टीबी अगदी पसरवू शकतो. मग अशा व्यक्तीला आम्ही 18 ते 22 महिने ट्रीटमेंट देतो. आणि जेवढे महिने ट्रीटमेंट देतो तेवढे आपण त्याला पैसे, मॅक्झिमम 22 महिन्यापर्यंत असतं. तर मग त्यांना दर महिन्याला ₹1000 प्रमाणे आपण त्याला DBT म्हणजे त्याला त्याच्या बँकेतच डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होतात. पण मग सर हा जो पेशंट हा कंपल्सरी तुमच्याकडे येऊनच राहावं लागतं का त्याला? येऊन नाही राहावं लागत. आपण त्याला मेडिसिन्स देतो, तो घरी खातो. त्याला जिथे आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहे किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, त्याला जिथे कन्व्हिनियन्स आहे अशा ठिकाणी तो येतो आणि तिथल्या आमच्या स्टाफकडनं ते मेडिसिनचे पॅकेट्स घेऊन जातो. सर तुम्ही आता ते DBT म्हणताय ते काय ऍक्च्युली? DBT म्हणजे त्याला निक्षय पोषण योजना म्हणतात. निक्षय पोषण योजना म्हणजे आपण त्या पेशंटला दरमहा त्याच्या अकाउंटला, कारण जेव्हा तो निदान होतो तेव्हा आपले सुपरवायझर त्याचे अकाउंट, बँक डिटेल्स अकाउंट घेतले जातात आणि त्याच्यावर आपण दरमहा त्याला एक प्रोत्साहनपर भत्ता म्हणून ते दिलं जातं. त्याला DBT म्हटलं जातं. सर टीबीचे असे किती प्रकार आहेत का एकच हा, प्रकार? नाही, अगदी व्यवस्थित, अगदी योग्य प्रश्न विचारला मॅडम.
टीबीचे हे प्रकार म्हणजे लोकांना फक्त फुफ्फुसाचा टीबी एवढंच माहिती आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, फुफ्फुसाचा आणि इतर अवयवांचा. त्याला आपण एक्स्ट्रा पल्मोनरी म्हणतो. हम्म. आता एक्स्ट्रा पल्मोनरी म्हटलं तर त्याच्यामध्ये हाडाचा टीबी होऊ शकतो, लिव्हरचा, आतड्यांचा टीबी होतो, त्याच्यानंतर मेंदूमध्ये पण टीबी होतो, एवढे स्पायनल कॉर्डला टीबीचे प्रकार आहेत? एवढे प्रकार आहेत. जोपर्यंत तुम्ही एखाद्या टर्शरी सेंटर किंवा फिजिशियनकडे जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही. कारण बऱ्याच वेळा पेशंट स्पुटम मधनं सुद्धा लवकर येत नाही. आता एक्स्ट्रा पल्मोनरी जे म्हणजे फुफ्फुसा व्यतिरिक्त जी टीबी आहे हम्म. ती स्पुटम मधनं पॉझिटिव्ह येत नाही. त्याला इतर काही इन्व्हेस्टिगेशन केल्यावर कळतं की याला ही टीबी आहे. एक हे असतं की त्या व्यक्तीपासून इतरांना टीबी होऊ शकत नाही, हा. कारण ते Contagious नसतात. हा. कॉन्टॅजियस नाही. पण त्यालाही आपण मग ह्याच प्रकारच्या औषधी उपचार आणि त्याला हे आपण निक्षय पोषण योजना वगैरे देतो. पण मग हो. सर हा आपला रेग्युलर टीबी झालाय हे लक्षात येतं का रे बाबा खूप खोकतोय हो माणूस? हो. मग हे बाकीचे टीबी कसे काय बाकीच्या तुम्ही मग त्याला symptoms आपले त्याचे कसे? सिम्पटम्स असतात. आता साधारणतः लिव्हरला असेल हा, हा. तर लिव्हर म्हटलं तर शेवटी आपल्या सगळ्यात मोठा अवयव आहे हम्म, शरीरामधला. हम्म. मग तुमचं भूक मंदावणे, उलट्या होणे, कधी कधी काही जणांना रक्तातनं पण उलट्या होतात. अशा वेळेस आपण जेव्हा फिजिशियनकडे जातो हम्म. तो त्याच्या तपासण्या करतो. म्हणजे तो सुरुवात वेगवेगळ्या तपासण्यापासून बरोबर करतो. बरोबर. पण फिजिशियनला पण लक्षात येते की बाबा आपण आता सोनोग्राफी करून पाहूया, हम्म, हम्म. इतर काही तपासणी केल्यावर मग त्याला ती शंका वाटल्यावर तो त्या डायग्नोसिसकडे जातो. म्हणजे बाबा हाडांचा टीबी असेल हम्म. तर त्याचं हाडाचं कसं होतं, उजिंग होतं. उजिंग म्हणजे थोडासा द्रव बाहेर येत असतो हाडातनं, कुठल्याही पायाच्या, हाताच्या. तो म्हणणार मला खूप दिवस झाले हे होतंय, उजिंग होतंय. हम्म. तर मग अशा वेळेस डॉक्टर चेक करून मग ते कळते की दॅट इज आपल्या मायकोबॅक्टेरियम टीबी याची त्याला लागण झालेली आहे. मग त्याला लगेच आपण ट्रीटमेंटवर पण घेतो. ते क्युरेबल आहे? क्युरेबल आहे. टीबी हा पूर्णपणे क्युअर होतोय. लोकांच्या मध्ये हे नाहीये लक्षात येत की सगळ्यात महत्वाचं ऑन ट्रीटमेंट, अर्ली डायग्नोसिस आणि ऑन ट्रीटमेंट जर असेल तर पूर्णपणे हा टीबी बरा होऊ शकतो. सर तुमच्यापर्यंत पेशंट कसे पोहोचतात किंवा तुम्ही पेशंट पर्यंत कसे पोहोचता? ह्याच्यामध्ये असं आहे की आमच्या शासकीय यंत्रणेमध्ये, म्हणजे मी आता ग्रामीण भागाचं बघतोय त्यामुळे मी सांगतोय की आपली शासकीय जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये आम्ही ग्रासरूट लेवलला प्रत्येक ग्रामपंचायत, आता आपल्या पुणे जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर पुणे जिल्ह्यामध्ये 1385 ग्रामपंचायती आहेत आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आपण म्हणजे आता आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्याच्या अंतर्गत उपकेंद्र असतात आणि उपकेंद्राशी संबंधित एका उपकेंद्राकडे 3 किंवा 4 गावं असतात. मग त्यात लोकसंख्येनुसार आमच्याकडे आशाताई असते. ही आशाताईजला शासन इन्सेंटिव्ह देतात. म्हणजे आता एखादा टीबी पेशंट आहे, त्याचा स्पुटम ती घेऊन गेली तर त्याला सुद्धा त्यांच्याकडनं थोडंसं मानधन मिळालं जातं. आता ही कशी करते, ही फिरते, ती त्या गावातलीच महिला असते. ती महिला अशा म्हणजे आता एका गावाला मोठं गाव आहे 3-4 हजार लोकसंख्येचं, तिथे 2 किंवा 3 अशा ह्या दिल्या जातात. हा, आणि त्या उपकेंद्र आमचं त्या आशा ज्या असतात त्या तिथून ते म्हणजे जे पेशंट आहे म्हणजे ऍक्टिव्ह, तिला वाटलं की हा आजोबा हे 4 आठवड्यापासून खोकलत आहे, त्यांना ताप आहे. कारण त्यांचं कसं असतं की आशा हे मेन आमचं हे आहे, त्या तिथे त्याच्यानंतर एक उपकेंद्र जे आहे तर उपकेंद्र स्तरावर आमच्याकडे एक CHO असतो, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. तो साधारण त्याच्याकडे 3 ते 4 गावं असतात. मग त्या गावाचे लोक तिथंच ओपीडीला जातात त्या उपकेंद्राला, त्यांच्यासाठी सोय झालेली आहे. उपकेंद्राला मग एक ANM असते, म्हणजे ती हे ॲक्झिलरी नर्सिंग मिडविफ्री, म्हणजे तिला नर्स बाई म्हणतात गावामध्ये ती, आणि एक विविध काम करणारा कर्मचारी त्याला MPW म्हणतात. MPW, आशा, त्याच्यानंतर ANM आणि एक कम्युनिटी हेल्थ ऑफिसर एका उपकेंद्रात. म्हणजे त्या पंचक्रोशीतले ते 3-4 गावं आणि तिथे एक उपकेंद्र आहे शासनाचं, आपलं जिल्हा परिषदेच्या अंतर्गत. आमच्याकडे कंटेनर्स दिलेले असतात प्रत्येक उपकेंद्राला, PSCला, आणि ते कंटेनर त्यांना देऊन ते सॅम्पल ती आशा जवळच्या जिथं तिला जे सेंटर आहे थुंकी तपासण्याचं, मग ते कदाचित PSCला पण असू शकतं किंवा जवळ जर ग्रामीण रुग्णालय असेल तर त्या ग्रामीण रुग्णालयाजवळ सुद्धा जातात. आणि ही आमचं मेन हे शोधण्याचं हे आहे की इथनं सुरुवात होते. बाकीच्या गोष्टी आमच्या
तालुका स्तरावर आमचे सुपरवायझर असतात. मग त्या पुढच्या गोष्टी जे पुढचे इंडिकेटर्स आहेत आमचे प्रायमरी म्हणजे प्रथम तर फक्त शोधून काढणे, बरोबर. म्हणजे लक्षणावर आधारित रुग्ण आम्ही शोधणं. कदाचित तो निगेटिव्ह पण असतो, म्हणजे तपासून झाल्यावर कळतं, पण ही शोध असा आमच्या आशामार्फत होतं. ते उपकेंद्राला CHO दाखवतात. एखादा म्हटलं मला पहिले डॉक्टरला दाखवू दे, तर त्या गावापासून काय हार्डली 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर दुसरं गाव असतं. ते उपकेंद्रात त्याला येऊन तिथे तपासतात. मग डॉक्टर म्हणतात की तुमचं आम्हाला थुंकी घ्यायचंय तपासायला, ह्या अशा तुम्हाला ते डब्या देतील, त्यात तो थुंकी द्या आणि मग त्याचा रिपोर्ट आल्यावर त्याला ते सांगितलं जातं. पण मग हे असं किती फ्रिक्वेंटली तुम्ही गावांमध्ये चेकिंग आपलं सातत्यात त्यांना होम व्हिजिट असते ना, आशा त्याच्यानंतर CHO जो असतो त्याला सुद्धा होम व्हिजिट असतात. सकाळी 9 ते 12 त्यांनी जर OPD केली, म्हणजे रेग्युलर त्यांचे राऊंड हो, हे सातत्याने म्हणजे चालू आहे. असं काही नाही की आजच करा म्हणून. आता 2 ते 3 गाव आहे, तर ही जी आशा आहे ही नियमित, म्हणजे तिला हे नुसतं थुंकीचं काम नाही, तिच्याकडे बरेचसे इतर काम आहेत. शासनाच्या कुठल्याही ग्राम पातळीवर योजना आल्या तर तीच पाहते. म्हणजे लसीकरण असो, गरोदर माताला डिलिव्हरीच्या वेळेस तिला ती पाठवते हॉस्पिटलला, किंवा ती फोन करते 108ला की इथे हे गरोदर मातांना कळा आलेला आहे. तर ती म्हणजे ही आपलं आता प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आशा आहे, त्याच्यामार्फत हे सगळ्यांना तिला जवळपास तिच्याकडे अर्धे तर सगळे कार्यक्रम तिच्या हस्तेच चालले जातात. आणि आशाताई असल्यामुळे आपल्या ही गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. इतरही सर आता हे झालं ग्रामपंचायत लेवलचं. सामान्य माणसं आहेत शहरामधली, हो, त्यांच्यासाठी मग ती सुद्धा स्वतःहून येतात. जी थोडी सुशिक्षित आहेत ती स्वतःहून येतात. पण कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा आशा आणि त्यांचे वर्कर्स आहेत ना, सुपरवायझर, TBचे वर्कर्स आहेत, ते जातात. कारण कॉर्पोरेशनच्या आता पुणे महानगरपालिकेच्या अंतर माझ्या मते OPDs आहेत 80 किंवा त्याच्या प्लस आहेत. मग तिथे पण असेच आपले कर्मचारी नेमलेले असतात. ते आणि त्यांच्याकडे कसं आहे, हे 2 प्रकारची तपासणी होते. एक OPDला आलं तर त्याला आपण म्हणतो की बाबा आले तर त्याची तपासणी, आणि दुसरा लक्षणावर आधारित. आता OPDला आला, एखादे मेडिकल ऑफिसर आहेत, ते लगेच म्हणतात की त्याची हिस्ट्री घेतात. हिस्ट्री घेतल्यावर कळतं, तर ते त्याला लागलीच सांगतात हे कंटेनर आहे, तिथनं स्फुटम घ्या आणि तपासणीला द्या. OPDला येणार आहे कॉर्पोरेशनला, आणि तिथे त्यांच्याकडे पण काही TBचे सुपरवायझर आहेत आणि काही कर्मचारी MPW, ते सुद्धा त्यांचा एरिया की बाबा हा 2000 लोकसंख्येचा एरिया तुझ्याकडे आहे, तर तो तिथे व्हिजिट त्याच्या असतात. पर 10 दिवसाच्या व्हिजिट्स असतात त्याचा तो ATP असतो, ऍडव्हान्स टूर प्रोग्राम. त्याच्यानुसार तो पण त्या एरियामध्ये फिरत असतो आणि त्याला कळतं की तोही कुठेतरी बसून त्याला कळतं की यांच्या घरामध्ये असा रुग्ण कंटिन्यू खोकतोय, मग हा जाऊन त्यांच्याकडनं ते घेतो किंवा त्यांना दवाखान्यात यायला सतर्कता आहे. बेसिकली TB होऊच नये म्हणून काही काळजी घेतली जाते. प्रिकॉशनरी मेथड म्हणजे याच्यामध्ये गर्दीत जाणं टाळणं. बऱ्याच वेळा आता आपण हँडवॉश, आपलं जे आहे आमच्या सांगणं, हँडवॉश करणं व्यवस्थित. गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क, जे आपल्या इथे शक्य होत नाही. आपल्याकडे कोरोना काळात फक्त कोरोना काळामध्ये मास्क लावले, तर त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी आवडे, कारण हा हवेतनं पसरत असल्यामुळे अवॉइड करणं तसं अवघड आहे. पण प्रिकॉशन आपल्याला निश्चित घेतली जाते. याच्याशी आपण कॉन्शियस तुमच्या आहाराशी राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा सकाळी निघताना तुमचा जो आहार आहे तो सकाळी नीट घेऊन गेलात ना, तर त्याच्याने तुमची प्रतिकार शक्ती चांगली राहते. प्रतिकार शक्ती चांगली राहिली तर तुम्ही कुठल्याही असा एखादा पेशंट जवळून गेला तरी तुम्हाला ते होत नाही, तर तुम्ही त्याला हात लावलं, त्याचे कपडे घातल्यामुळे होत नाही TB हा आजार. पण जर तुमची प्रतिकार शक्ती जर कमी असेल तर निश्चित त्या आजाराचा तुम्हाला प्रादुर्भाव होऊ शकतो, असं आहे. सर, सगळ्या योजना तर आतापर्यंत तुम्ही सांगताय ग्रामीणशी कनेक्टेड आहेत. बरोबर. मग जेव्हा म्हणजे किंवा सरकारी रुग्णालयांशी, मग प्रायव्हेटमध्ये सुद्धा असे रुग्ण जातात, मग त्यांच्याकडे पण हे सगळे त्यांना अधिकार आहे का? आता काही पेशंट आहेत ते सरकारी रुग्णालयात येत नाहीत, ते मग प्रायव्हेटकडे जातात. पण त्यांना ते कंपल्सरी मॅन्डेटरी आहे प्रायव्हेटला की ते त्यांनी आमच्याकडे रिपोर्टिंग करायचं आहे. म्हणजे आता प्रायव्हेट डॉक्टर आहेत त्यांच्याकडे, त्यांना ते आमच्याकडे, तर त्याच्यासाठी आम्ही एक एजन्सी नेमलेली असते, NGO नेमलेला आहे आमच्या स्तरावर. तर ते प्रायव्हेट जे डॉक्टर आहेत, जिथे आपल्याकडे
चेस्टचे म्हणजे आता MD चेस्ट आहेत किंवा इतर कुठलेही जे त्यांच्याकडे ते जाऊन त्यांची माहिती घेतात की आहे का हे पेशंट चालू, त्यांनी डायग्नोज केलेले असतात कारण ते आमच्याकडे त्याचा डाटा आलेला नसतो. बर. मग त्या एजन्सी मार्फत आमच्याकडे तो डाटा येतो आणि मग ते सांगतात की सर आम्ही तुम्हाला मेडिसिन पण प्रोव्हाइड करू, तुम्हाला इन्सेंटिव्ह पण देऊ आणि त्या प्रायव्हेटच्या पेशंटला आम्ही DBT पण प्रोव्हाइड करू म्हणजे निक्षेप भोजन योजना की त्याला ते बाबा 1000 रुपये पर मंथ शासनाकडनं मिळतं ते देऊ. एखादा म्हणतो नको, मग त्याला आम्ही फॉरगो म्हणतो. तो एखादा नको मला माझी आयडेंटिटी ठेवायची आहे, तर आम्ही ती पण काळजी घेतो. तो जर नको म्हटलं तर आम्ही त्याला देत पण नाही. फक्त मेडिसिन्स आम्ही प्रायव्हेटकडे पण ठेवतो, प्रायव्हेटवाले त्यांना मेडिसिन्स देतात. बऱ्याच जणांना म्हणजे काही जण सरकारीमध्ये नको म्हणतात की बाबा आम्ही बाहेर घेऊ शकतो, तर अशांची पण आम्ही नोंद घेतो. त्यांची सगळी माहिती आमच्याकडे राहते. तो डाटा आम्ही जी नेमलेली एजन्सी PPSA प्रायव्हेट सपोर्ट एजन्सी जी आहे ती NGO ती आम्हाला हेल्प करते. ते त्यांचे फील्ड ऑफिसर नेमतात आणि त्यांनी आता बाबा एखादा एरिया घेतला की एखादा मावळ तालुका घेतला तर मावळ तालुक्यातला तो एक फील्ड ऑफिसर सगळ्या प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे भेटी देतो आणि त्यांच्याकडनं पेशंटची माहिती घेऊन तो डाटा आम्हाला तो एकतर आमच्या जी ऍप आहे निक्षय ऍप त्यामध्ये फीड करतो किंवा आमच्याकडे ऑफिसला डाटा आणून आम्ही त्याचा पूर्णपणे फॉलोअप घेतो. टीबी मुक्त भारत अभियान हे काय आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही जनजागृती करता आहात, त्याच्याबद्दल काय सांगाल? या टीबी मुक्त भारत अभियानाची कन्सेप्ट अशी आहे की एकही टीबीचा रुग्ण हा औषध उपचारापासून वंचित राहू नये. दुसरं म्हणजे काही हिडन असतात, काही घेतच नाहीत, त्यामुळे तो इतर समाजामध्ये किंवा पूर्ण लोकसंख्येमध्ये तो पसरवत असतो. त्यासाठी टीबी मुक्त अभियान हा एक स्पेशल ड्राईव्ह केंद्र शासनाने सुरू केलेला आहे. तर महाराष्ट्रातल्या पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये चालू आहे. तसं पुण्यात पण सुरू आहे. पुणे रूरल, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला जी व्हनरेबल पॉप्युलेशन म्हणजे थोडक्यात हाय रिस्क पॉप्युलेशन, त्याच्या आपण काही क्रायटेरिया काढलेले आहेत की ते कुठे असू शकते. ती साधारण 20% पॉप्युलेशन आहे. म्हणजे एका गावात जर धरलं त्यामध्ये पेरी अर्बन एरिया आलं, स्लम एरिया आला, त्यानंतर आश्रमशाळा झाल्या की जिथे सगळे राहतात, नाईट शेल्टर आहे, इंडस्ट्रियल लेबर्स आहेत, त्याला आपण कॉन्ग्रुगेट पॉप्युलेशन म्हणतो. इंडस्ट्रीमध्ये ज्या स्मोक इंडस्ट्रीज आहे जिथे जास्त प्रमाणात वायू प्रदूषण वगैरे आहे, अशा ठिकाणी सुद्धा ज्यांना फुफ्फुस अफेक्ट होऊ शकतात असे आहेत. त्यानंतर हाय रिस्क पेशंट म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना हायपर टेन्शन आहे, किडनीचे आजार आहेत, लिव्हरचे आहेत, कॅन्सर आहेत, अशा रुग्णांना टीबी होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. तर असं लोकसंख्या जी आहे व्हनरेबल ती आम्ही ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये त्याचा सर्वे करून ते एक ढोबळमानाने फाइंड आउट केला जातो की एवढे हे पॉप्युलेशन आहे. तर त्याचं कारण असं आहे की आता सगळीच लोकसंख्या तुम्ही कव्हर करू शकत नाही. तर आता पुणे ग्रामीणची लोकसंख्या धरली तर 52 लाख साधारण 32,000 वगैरे आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही 20% जवळपासची पॉप्युलेशन काढली, ती 8,85,000 जवळ गेली. मग ह्या सगळ्यांचं आम्हाला स्क्रीनिंग करायचं आहे. मग हे सगळं स्क्रीनिंग करताना याच्यामध्ये आम्ही एक्सरे काढायचे. आता त्याला त्यांनी नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत की ह्या पेशंटचे एक्सरे त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा ते शासकीय रुग्णालयात जातील तर डॉक्टरांना आम्ही ते सूचना दिल्या आहेत, त्यांच्या ट्रेनिंग घेतल्या आहेत, कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग घेतलेत. दरवेळेस आपण जे इतर ठिकाणी आपलं नोटिफिकेशन म्हणजे केस डिटेक्शन हे आमचं चालूच राहतं. पण हा जो आता स्पेशल अभियान घेतलेला आहे यामध्ये हे शोधूनच काढायचे की जेणेकरून ते समाजामध्ये त्याचा प्रसार करणार नाहीत यासाठी हे अभियान आहे. आता ह्या अभियानामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत. आम्ही ह्या अभियानासोबत निक्षय मित्र म्हणून एक चांगली संकल्पना आहे की बाबा एखाद्या दानशूर व्यक्ती आहे किंवा CSR आहे किंवा आमच्या सरकारी नोकरीतले आहेत किंवा मोठे देणगीदार लोक आहेत, यांनी पेशंट दत्तक घ्यायचा आहे. तो कशासाठी तर निक्षय पोषण आहारामध्ये आपण त्यांना फूड बास्केट देतो. फूड बास्केट म्हणजे कधी देणार की जेव्हा त्याची ट्रीटमेंट चालू आहे 6 महिन्याची ट्रीटमेंट, तर त्याला दर महिन्याला एक पॅकेट की तो ते खाऊ शकेल जे प्रोटीन युक्त आहार. त्याच्या काही क्रायटेरिया दिलेल्या आहेत. म्हणजे आता घरगुतीच अगदी सिंपल डाळ, तांदूळ, तेल,
त्याच्यानंतर डाळ काय कुठलीही डाळ देणं, बेसिक सगळ्या बेसिक गोष्ट, असा एक त्याचा फूड बास्केट तो हा. क्रायटेरिया सेंट्रल टीबी डिव्हिजनने ठरवलेला आहे. त्याच्यानुसार आपण ते देतो त्यांना. एक फूड बास्केट द्यायचं आणि जेव्हा तो ज्या ग्रामीण रुग्णालय किंवा PSC ला ते मेडिसिन घ्यायला येतो तेव्हा त्याला ते आपण फूड बास्केट देतो. निदान त्या फूड बास्केटमुळे तो येतो, हो ना. गोळ्या पण घेतो आणि खातून त्याला एक ते आहाराला एक सपोर्ट होतो त्याच्या बरोबर, घरी जर. बरोबर. कारण बिलो पॉवर्टी लाईनची वगैरे काही लोक असतील हा. त्यांना गोळ्या खाल्ल्याने मला त्रास होतो म्हणतात. मग त्याच्यासाठी आपण हे फूड बास्केट, बरोबर. अशी घेणारे आपल्याकडे बरीच मंडळी आहेत ज्या CSR मधनं चांगल्या चांगल्या कंपन्यांनी आपल्याला सपोर्ट केलाय. आणि शासन सुद्धा आता आपले आरोग्य मंत्री जे डॉक्टर आंबेडकर सर आहेत महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी तर सरपंचांना सुद्धा पत्र लिहिले आहेत आणि सांगितले की सगळ्यांनी आपल्या गावातल्या अशी व्यक्ती की त्याने 1 पेशंट 2 पेशंट असे दत्तक घ्यावे आणि त्याला 6 महिन्यासाठी म्हणजे 6 फूड बास्केट त्याला प्रोव्हाइड करायचे. आणि फार त्याला काही खर्च येत नाही जास्त, अतिशय कमी खर्चात एका वेळेचं घ्यायला गेलं तर 450 ते 500 रुपये एका फूड बास्केटला येतं. तर म्हणजे 2,500 ते 3,000 रुपये ती व्यक्ती खर्च करू शकते एका पेशंटला. आता आम्ही सुद्धा आमच्या कार्यालयातल्या लोकांनी पण घेतले, आम्ही घेतलेले आहेत. आणि मोठमोठाले आता CSR मधनं देणारे काही मोठ्या कंपन्या आहेत. आता वॉल्क्सवॅगन आहे, सिप्ला कंपनी आहे, परत आमच्याकडे इतरही बरेच, आता केळकर म्हणून आहेत भोरमध्ये, त्यांनी सुद्धा. तर त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्यांना जसं झेपेल तसं आम्ही त्यांना फक्त मागणी करतो. आणि ते फूड बास्केट देण्यासाठी एक यंत्रणा पण आहे त्यांची, ते जाऊन स्वतः वाटप करा किंवा पेशंट जेव्हा मेडिसिनला येतो त्यावेळेस त्यांना तिथे ते फूड बास्केट आणून, अर्थात ते त्यांचं ब्रँडिंग करू शकतात त्याच्यावर, पण त्यांच्याकडनं एखाद्या गरीबाला ते जाईल आणि तो ते मेडिसिन घेईल, ही त्यामागची संकल्पना. आणि सामाजिक बांधिलकी जपणारी एक सामाजिक बांध. CSR तर ते कंपल्सरी आहे. CSR कंपन्या आणि फार कंपन्या आमच्याकडे पुढे आलेल्या आहेत, त्या स्वतःहून देतात. काही काही जणांना 400-500 वगैरे आमचे पेशंट घेतलेत दत्तक. ते म्हटले आम्ही यांना 6 महिने देऊ. त्याच्यामध्ये आपल्या भारताच्या ज्या राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी त्याचं व्हर्च्युअल ओपनिंग केलेलं आहे निक्षय मित्राचं. हा, तर सगळ्यांनी बाबा ते फूड बास्केट ही सगळ्यांना, जे TB पेशंट जेवढे आहेत त्या सगळ्यांना मिळावं असं त्यांचं म्हणणं असल्यामुळे तेव्हापासून ही सुरू झाली. आणि भारतात ही सगळीकडे आहे आता, हे सगळ्यांना कळालेलं आहे आणि सगळ्या पेशंटला आपण ते देतोय. सर, आता या सगळ्या मी योजना ऐकतीये गव्हर्नमेंटच्या वगैरे, मग तुम्हाला या योजनेअंतर्गत डायरेक्ट पैसे मिळतात आणि मग तुम्ही त्याचं युटिलायझेशन करता का? नाही. आता हे जे निक्षय पोषण आहार आहे, निक्षय पोषण आहार हे आम्ही CSR आणि इतरही लोकांकडनं, म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती किंवा जो देऊ इच्छित आहे अशा व्यक्तींना आम्ही पैसे घेत नाही. फूड बास्केट हे त्यांनीच द्यायचे असतात आणि त्याचे पैसे त्यांनीच, म्हणजे त्यांनी एखाद्या ग्रॉसरी शॉपला सांगणे किंवा एखाद्या NGO ला सांगून त्याच्यापर्यंत पोहोचवणे हे आहे. याच्यामध्ये पैशाचा कुठलीही म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये होत नाही. मला व्हायचं असेल निक्षय मित्र इथे निश्चित, हो, तर मग मी काय प्रोसेस करावी लागते, म्हणजे सामान्य पब्लिकला सुद्धा यायचं असेल याच्यामध्ये तर काय करावं? हो, अगदी सोपं आहे मॅडम, काहीही नाही. आम्ही त्याच्यासाठी एक ऍप पण काढलेलं आहे. त्या ऍप मध्ये जर तुम्ही ते नुसतं आम्ही QR कोड केलेला आहे, त्या QR कोडला स्कॅन केलं तर तुम्ही निक्षय मित्र म्हणून तुमची नोंदणी होते. त्यासाठी आमच्या इथे आमचा स्टाफ आहे बसलेला, तो करतो. आणि तुम्ही जेव्हा निक्षय मित्र होता तुम्हीच ठरवायचं, त्याला बंधन नाही. तुम्ही 1 ते 100, 1000 कितीही घेऊ शकता पेशंट त्यांना. मी स्वतः सुद्धा निक्षय मित्र आहे, माझे स्टाफ आहेत, आम्ही 10-10 पेशंट दत्तक घेऊन त्यांना आम्ही फूड बास्केट प्रोव्हाइड करतो. पुण्याचे आपले जे डिव्हिजनल कमिशनर आहे पुलकुंडवार सर, त्यांनी ते स्वतः, त्यांचे कलिग्स आहेत काही, त्यांनी सुद्धा हा निक्षय मित्र झालेले आहेत. आणि त्यांनी सगळ्यात मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे की मी स्वतः हा पेशंट दत्तक घेतो आणि त्यांना फूड बास्केट देतो. आणि त्यांनी स्वतः, आणि आपण जेव्हा निक्षय मित्र होतो तर सेंट्रल TB डिव्हिजन कडनं त्यांना आपण सर्टिफिकेट सुद्धा इश्यू करतो. ह्या सगळ्या योजना आहेत शासनाच्या सगळ्या गरीब लोकांसाठी वगैरे, खरंच फक्त गरीब लोकांनाच हा रोग होतो का? नाही. आता आपण सुरुवातीलाच आपण म्हटलेलं
की टीबी हा आजार हवेतनं पसरतो. हम्म. हवा ही कोणी गरीब किंवा श्रीमंताची नसते. हा. तर याच्यात उदाहरणच तुम्हाला द्यायला जातात तर जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणारे जी व्यक्ती आहेत हा. त्यामध्ये भारताचे आपले अमिताभ बच्चन जे अगदी सुपरस्टार होते, हा. त्यांनी स्वतःहून ते तर टीबीचे आपले ब्रँड अँबॅसिडर आहेत, त्यांना झालेला आहे, त्यांना ओके. पोटाचा आतड्यांचा टीबी. ओके. त्यानंतर नेल्सन मंडेला आहे, हा, हा. यांना सुद्धा तो आजार झालेला आहे. म्हणजे हम्म. जागतिक स्तरावरचे असे कितीतरी आहेत सेलिब्रिटीज की जे समोर येऊन त्यांनी सांगितलंय. हम्म. त्यामुळे श्रीमंतांना होत नाही किंवा सेलिब्रिटींना होत नाही असा आजार नाहीये. हम्म. हा आजार हवेतनच असल्यामुळे तो कोणाला येऊ शकतो. बरोबर. म्हणजे अगदी स्लम एरियापासून तर अगदी रिच फॅमिलीत राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा आजार होऊ शकतो. ट्रीटमेंट मी घेतली टीबीची हे सांगणं, त्याला आमच्या म्हणजे डिपार्टमेंटमध्ये म्हणा की त्याला टीबी चॅम्पियन्स म्हणतात. बरं. टीबी चॅम्पियन्स असं की तो पुढे येऊन सांगेल 4 लोकांना हम्म. की बाबा मला टीबी झाला होता पण मी औषध उपचार घेऊन पूर्णपणे बरा झालो त्यांना. आणि तो इतर ठिकाणी अगदी स्वतः म्हणजे मला झालाय आणि मी बरा झालो त्यामुळे तुम्ही घाबरू नका, औषध उपचार पूर्णपणे घ्या असं ते येऊन सांगतात. त्यांना आम्ही टीबी चॅम्पियन्स म्हणजे दुसऱ्यांना मोटिवेट करून देतो. बरं बरं. खूप वेळ दिलात तुम्ही, खूप छान Yes. मार्गदर्शन केलं आणि खूप छान कार्य तुमच्या हातून घडत आहे. तुमच्या सगळ्या टीमला आणि तुम्हाला अगदी पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. तुम्ही येऊन सुद्धा आमचा म्हणजे अगदी आम्हाला जे समाजापर्यंत पोहोचवायचं आहे त्यासाठी तुम्ही हे कार्य करताय ते कौतुकास्पद आहे. आणि यामध्ये आपल्याला टीबी हा एलिमिनेशन किंवा दूरीकरण व्हावं हीच एक आमची बरोबर. यातनं भावना आहे. थँक्यू. धन्यवाद. आरोग्य संघटनेने दिलेली ही टॅगलाईन आहे. हम्म. तर त्याच्यामध्ये आपण ती म्हणूया म्हणजे टीबी हरेल देश जिंकेल. टीबी हारेल देश जिंकेल. यस.